जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरिविठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण दासबोधाची उजळणी पाहतोय. 7व्या दशकातील 9वा समास आज आपण सुरू करणार. या समासाचंही नाव श्रवण निरूपण असंच आहे. 8वा समास पण श्रवण निरूपणच होता. हाही श्रवण निरूपण. कारण श्रवणाचा विषय संपलेला नाही. श्रोत्यानं प्रश्न उपस्थित केला की श्रवण कसं करावं हे तुम्ही मला सांगा. कशाचं करावं, कशा पद्धतीनं करावं हे सगळं काही सांगा. उत्तरादाखल सद्गुरू आता उपदेश करतायत. आता श्रवण कैसे करावे तेही सांगिजेल आघवे, श्रोता अवधान द्यावे एकचित्ते. एक वक्तृत्व श्रवणी पडे, तेणे झाले समाधान मोडे. केला निश्चय विघडे अकस्मात, ते वक्तृत्व त्यागावे. जे माईक स्वभावे, जेथे निश्चयाच्या नावे शून्याकार. मागच्या समासाच्या निरूपणात आपण एक विषय पाहिला होता की कोणाकडूनही श्रवण करू नये. जो ज्ञानी आहे, जो संत आहे, सद्गुरू आहेत, त्यांच्याकडूनच श्रवण करावं. केवळ अभ्यासकाकडून श्रवण करू नये. त्याचं कारण असं आहे की तो स्वतः संशयामध्ये असतो. तो आपला संशय दूर करू शकत नाही. जो पूर्णपणे संदेहरहित आहे, निसंशय झालेला आहे, तोच संशय दूर करू शकणार. समर्थच एके ठिकाणी दासबोधात म्हणतात की मृत व्यक्तीचा उद्धार काय करणार, काय एकमेकांमध्ये गोष्टी सांगणार. तसंच श्रवण जर ज्ञात्याकडून घडलं नाही, संत सद्गुरूंकडून घडलं नाही, तर ते संशय निर्माण करतं. संशय जायच्याऐवजी संशयच यायला लागला तर श्रवणानं नुकसान होईल. समर्थ म्हणतायत अशा प्रकारचं वक्तृत्व त्यागलं पाहिजे जिथं मायाच आहे आणि निश्चय नाही आहे. आपल्याला एखादी गोष्ट समजते तेव्हा बुद्धीतून समजते आणि आपल्या क्षमतेनुसार ती आपल्याला समजलेली असते. एखाद्याची बुद्धी आपल्यापेक्षा आणखी कुशाग्र असेल तर त्याला आणखी काहीतरी समजेल. म्हणजे प्रत्येकाचं समजणं हे त्या त्या व्यक्तीपाशी स्वतंत्र आहे, वेगवेगळं आहे. जो तो त्याच्या समजल्यातनं काहीतरी सांगणार, काहीतरी लिहिणार. आत्मज्ञान ही गोष्ट मात्र अशी नाही. जे आत्मज्ञान मच्छिंद्रनाथांच्या कृपेनं गोरक्षनाथांना झालं, तेच आत्मज्ञान निवृत्तीनाथांच्या कृपेनं ज्ञानदेवांना झालं. तेच आत्मज्ञान श्री गणेशनाथांच्या कृपेनं स्वरूपानंदांना झालं. तेच आत्मज्ञान तुकामाईंच्या कृपेनं गोंदवलेकर महाराजांना झालं. आत्मज्ञानात फरक असत नाही. त्यामुळे आत्मज्ञानाच्या भूमिकेतून जे विवेचन केलं जातं त्या विवेचनातही फरक असत नाही. एक ज्ञान आहे जे बदलतं आणि एक ज्ञान आहे जे शाश्वत राहतं. व्यावहारिक देहबुद्धीचं ज्ञान हे बदलतच राहणार. आत्मज्ञान असं न बदलणारं असतं. आपल्या ठिकाणी मुख्य संशय आहे देहबुद्धीचा. देहच मी नाही, पण आपण त्याला मी समजलं. इथेच मुख्य संशयाला सुरुवात आहे. मग देहातील जे मन आहे, बुद्धी आहे, ते माझंच स्वरूप आहे किंबहुना मीच ती बुद्धी, मीच ते मन, अशा भूमिकेवरती आपण आहे. आणि मग संशयाचा पसारा वाढलेला आहे. आत्मज्ञानी पुरुषाकडून आलेलं तत्त्वज्ञान या संशयातून आपल्याला बाहेर काढतं. पण जर तत्त्वज्ञान सांगणाराच संशयात असेल तर आपल्याजवळचा संशय न जाता तो वाढायला लागतो. कारण जिथून सांगितलं जात आहे तिथंच मुळात आत्मज्ञानाचा निश्चय नाही, तर ऐकणाऱ्याला तरी काय मिळणार. समर्थ पुढे म्हणतात, एक्या ग्रंथे निश्चय केला, तो दुजयाने उडविला. तेणे संशयोची वाढला जन्मवरी. जेथे संशय तुटती, होये आशंका निवृत्ती. अद्वैत ग्रंथ परमार्थी श्रवण करावे. श्रवण आणि वाचन या खूप जवळच्या गोष्टी वर करणी वाटतात, पण दोघांमध्ये खूप मोठा फरक आहे. वाचन आपल्याला मनाला येईल त्या पुस्तकाचं आपण करू शकतो. तसंच श्रवणही आपल्या मनाला येईल त्या वक्त्याकडून करू शकतो. पण वक्त्याच्या हातात सर्व स्वातंत्र्य आहे की कशा पद्धतीनं गोष्ट मांडायची आणि तुमच्यापर्यंत पोहोचवायची. पुस्तकात मात्र जे दिलेलं आहे ते तसंच्या तसं आहे. ते वाक्य बदलत नाही.
एक जो पुस्तकात वाचेल तेच वाक्य दुसराही त्याच पुस्तकात वाचेल. वक्त्यापाशी मात्र एक कसब आहे. वक्त्यापाशी अनुभवाची शिदोरी आहे. जर ती नसेल तर त्याचं विवेचन लुळंपांगळं पडतं. जे प्रचितीचं बोलणं नसतं त्यातून केवळ देहाभिमान बाहेर पडतो. स्वतः केलेलं काही नाही, मात्र शब्द जुळवून जुळवून सांगितलं जातं, अभ्यास करून सांगितलं जातं. त्यामुळं श्रवण असो नाहीतर वाचन असो, दोन्हीकडे सावधानता पाहिजे असं समर्थ आपल्याला सांगतायत. नाहीतर एका ग्रंथानं निश्चय केला म्हणजे एका ग्रंथानं आपल्यातील संदेह घालवला तर दुसरा ग्रंथ तोच संदेह पुन्हा निर्माण करतो आणि मनुष्य त्यामध्ये अडकून राहतो. तेणे संशयोची वाढला जन्मवरी. असं न करता जिथं संशय तुटतो आणि आशंकेची निवृत्ती होते असा अद्वैत ग्रंथ धरला पाहिजे. अद्वैत ग्रंथ म्हणजे काय? अद्वैत ग्रंथ याचा अर्थ ज्या ग्रंथामध्ये आत्म्याबद्दल सांगितलेला आहे. सर्वत्र एकच आत्मा दाटून आहे आणि आपणही तेच आहोत याचं विवेचन ज्या ग्रंथात आहे तो अद्वैत ग्रंथ आहे. इतकंच नाही तर त्या विवेचनामध्ये भक्ती, प्रेम या सगळ्या गोष्टी अंतर्भूत असतील तर तो खऱ्या अर्थानं अद्वैत ग्रंथ आहे. याचं आदर्श उदाहरण म्हणजे ज्ञानेश्वरी. पण ज्या ग्रंथात अमकी उपासनाच बरोबर बाकी उपासना पद्धती चुकीच्या, अमकी देवताच बरोबर बाकी सगळ्या देवता चुकीच्या, किंवा अमकीच देवता तेवढी आहे बाकी काही नाही, असं वर्णन जिथं असतं तो अद्वैत ग्रंथ असू शकत नाही. जे वेदांमध्ये आहे, उपनिषदांमध्ये आहे, तेच भगवद्गीतेमध्ये आहे आणि तेच ज्ञानेश्वरीमध्ये आहे. समर्थांच्या दासबोधातही तेच आहे. याला अद्वैत ग्रंथ म्हणतात. संतांनी या अद्वैत स्थितीचा अनुभव घेतला आणि काही अभंग लिहिले. त्यातूनही लोककल्याण झालं. ते अभंगही अद्वैत ग्रंथांमध्येच येतात. तुकाराम महाराजांच्या गाथ्याला तर वेदच म्हटलं जातं. का म्हटलं जातं? कारण सोप्या भाषेत वेदांमध्ये जे मांडलेलं आहे तेच तुकाराम महाराजांनी लोकांपुढे ठेवलं. अशा ग्रंथांचं विवरण पाहावं. समर्थ सावध करतायत की इतर ग्रंथांमध्ये अडकू नका. हीच गोष्ट श्री महाराजांनी सुद्धा सांगितली आहे बरं का. श्री महाराज म्हणतात, जो लिहिणारा आहे तो स्वतःचं काहीतरी त्यात मिसळून लिहितोच, त्यामुळं मूळ ग्रंथ पाहावा. समर्थ म्हणतायत, जो मोक्षाचा अधिकारी तो परमार्थ पंथ धरी, प्रीती लागली अंतरी अद्वैत ग्रंथाची. ज्याला खरी तळमळ आहे ना भगवंताची, तो अद्वैत ग्रंथांवरती प्रेम ठेवतो. किंबहुना त्याला त्याचं प्रेम जडतंच, कारण त्याला त्यातून समाधानाचा मार्ग सापडतो. आजवर अनंत लोकांना हा अनुभव दासबोधानं आणि ज्ञानेश्वरीनं दिलेला आहे. केवळ माऊली जे सांगतायत ते नुसतं वाचलं तरी समाधान मिळतं. तर कल्पना करा, एखादा ज्ञानी पुरुष, एखादा संत महात्मा जर ते सांगत असेल तर त्या सांगण्यात किती सामर्थ्य असेल. म्हणून समर्थ आग्रह धरतायत की ग्रंथ कोणता तो विचारपूर्वक निवडावा. वक्ता किंवा ज्याच्याकडनं आपण श्रवण करणार तो महात्मासुद्धा विचारपूर्वक निवडावा. आपण संशयात आहोत त्यामुळं तो संशय तुटेल याच दृष्टीनं श्रवण निवडलं पाहिजे. जेणे सांडिला इहलोक जो परलोकींचा साधक, तेणे पहावा विवेक अद्वैत शास्त्री. नेमकी कुठली व्यक्ती श्रवणाला उद्युक्त होते म्हणजे चांगल्या बरं का अद्वैत श्रवणाला, त्याचं वर्णन समर्थांनी केलेलं आहे. ज्याची आशा या देहातून आणि देहसंबंधी प्रपंचातून उडालेली आहे अशी व्यक्ती चांगल्या श्रवणाला उद्युक्त होते. आता या घडून येणाऱ्या गोष्टी आहेत. श्रवणामुळं सुद्धा देहातील आशा जाते आणि अशी आशा गेल्यानंतरसुद्धा अद्वैत ग्रंथांच्या श्रवणाकडे साधक जातो. परस्परावलंबी गोष्टी आहेत. शाळेत गेल्यामुळं आपलं शिक्षण सुरू झालं. शिक्षणामध्ये शिक्षणाची आवड उत्पन्न झाली आणि मग आपण अधिकाधिक शिकत गेलो आणि मग एक मर्यादा आल्यानंतर आपण शिकवणाराही अगदी निवडून घेतो. चांगल्यातल्या चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळावा असं आपल्याला का वाटतं? इथल्या किंवा मग परदेशातल्या, म्हणजे आपली चांगल्यातल्या चांगल्या गोष्टीकडे धाव आहे. तसंच साधकाचं श्रवणाच्या बाबतीत होतं.
जेणे सांडिला इहलोक जो परलोकींचा साधक, याचा असं होतं की तो अद्वैत ग्रंथांकडे जातो. जयास पाहिजे अद्वैत तया पुढे ठेविता द्वैत, तेणे क्षोभले उठे चित्त तया श्रोतयाचे. त्याला अद्वैत हवाय आणि त्याच्यापुढं द्वैत मांडलं तर त्याला ते पसंत पडत नाही, आवडत नाही, असं समर्थ सांगतायत. आपल्या अंतरातही आपल्याला ही अनुभूती आलेली असते. आपणही एका मार्गावरती असतो. शांतपणे ध्यानाचा, नामाचा आपण नियमित अभ्यास करत असतो. श्रवणातून आपल्या आतमध्ये ती गोष्ट उतरली नाही तर आपल्याला ते श्रवण खटकतं पहा. आपण उठून निघून जातो किंवा त्या व्यक्तीकडून पुन्हा श्रवण करत नाही. समर्थ आपला अंतरंग पूर्णपणे जाणतात, म्हणून अत्यंत सूक्ष्मतेनं त्यांनी हे सांगितलेलं आहे की पहा तुम्हाला पटतंय का, पहा तुमच्या अंतःकरणात ते मूर्तय का, जे सांगितलं जाते त्याच्याशी तुमचे भाव तदाकार होत आहेत का, त्यातून तुम्हाला काही मिळतंय का. बऱ्याचदा नुसत्याच गोष्टी सांगितल्या जातात किंवा हास्य विनोद केले जातात, त्यातून आपल्याला काही मिळत नाही. आपण नामाला बसल्यानंतर आपल्यापुढे प्रपंच उभा राहतो. आपली उद्विग्नता नामाच्या वेळी शांत होते, पण इतर वेळी पुन्हा उफाळून वरती येते. या संबंधानं काहीतरी मार्गदर्शन आपल्याला मिळायला पाहिजे असतं. ते मिळालं तर आपल्याला शांत वाटेल, नाही मिळालं तर आपलं मन तिथं कसं रमणार. म्हणजे श्रवण करताना या सगळ्या गोष्टींना तपासत श्रवण करावं. कारण ध्यानात घ्यावं, त्या श्रवणामुळं आपली बुद्धी तयार होणार आहे. त्या श्रवणामुळं आपण साधनेला प्रवृत्त होणार आहे. त्यामुळं भलतं श्रवण करू नये. पुष्कळ साधक असे आहेत जे श्री महाराजांना शरण जातात, नामसाधना करतातही, पण नंतर वेगळंच काहीतरी श्रवण करतात आणि श्री महाराजांना सोडून देतात. ही गोष्ट वेगळी की श्री महाराज कुणालाही सोडत नाहीत, पण साधकानं जर त्यांना सोडलं तर नुकसान कुणाचं होणार. म्हणजे आपलं श्रवण जपून केलेलं असलं पाहिजे. त्या श्रवणातूनही आपली सतत परीक्षा घडली पाहिजे की काय मिळत आहे, काय आपल्या आत जात आहे. आणि जे आत जात आहे ते कृतीतून आपण करून पाहिलं पाहिजे. श्री महाराज आपल्याला सांगतायत की तुम्ही ठेवा तरी विश्वास रामावरती, तर रामावर विश्वास ठेवण्याचा अभ्यास आपण केला पाहिजे. तो केलाच नाही तर श्री महाराजांकडून श्रवण घडलं नाही. पण जर अभ्यास केला तर मात्र भगवंताचं प्रेम कसं आहे त्याची प्रचिती आपल्याला येईल, आपल्याच आत येईल. नाम घेतलं तर नामाचं प्रेम येईल, आणि ते प्रेम आलं तर पुन्हा श्री महाराजांच्या श्रवणामध्ये आपण रमून जाऊ. पहा, समर्थ म्हणतात, आवडी सारिखे मिळे तेणे सुखची उचंबळे, नाही तरी कंटाळे मानस ऐकता. जे सांगितलं जाते त्याच्यामध्ये कंटाळा येऊ शकतो जर त्यातून आनंद मिळाला नाही तर. आता इथे दोन गोष्टी आहेत. सांगणारा जर प्रचितीचा नसेल तरी कंटाळा येतो, आणि सांगणारे जर संत सद्गुरू असतील, अगदी प्रचितीतून सांगत असतील, पण जे सांगितलं जाते तसं आपण वागत नसू तरीही त्यांच्या सांगण्याचा आपल्याला कंटाळा येईल. कारण इकडे म्हणजे आपल्याकडे साधनाच नाही ना. मग सांगितलं जे जाते ते डोक्यावरून जाते, मग कंटाळा येणारच. म्हणजे मुख्यतः आपण आपल्या साधनेत पाहिजे, तर महाराजांकडून जे सांगितलं जातं त्याची गोडी आत उत्पन्न होते, आणि त्या गोडीमुळं आणखी श्रवण घडतं. आणखी केलेल्या श्रवणामुळं साधनेला आणखी बळकटी येते. ज्याची उपासना जैसी त्यासी प्रीती वाटे तैसी, तेथे वर्णिता दुजयासी प्रशस्त न वटे. समर्थ म्हणतात, जो ज्या देवतेची उपासना करतो, कोणी रामाची करत असेल तर रामाचं प्रेम आतमध्ये असतं. त्यासी प्रीती वाटे तैसी, तेथे वर्णिता दुजयासी प्रशस्त न वटे. म्हणजे त्याला विसंगत काही त्याला सांगायला गेलं तर ते त्याला आवडत नाही. म्हणजे आपली आवड, आपली निवड या बघूनच आपण श्रवणामध्ये उतरलं पाहिजे. तिथे पण हा विवेक पाहिजे की कशा पद्धतीचं श्रवण समर्थ करायला सांगतायत, म्हणजे अद्वैत ग्रंथाचं. नाहीतर रामायणावरती ऐतिहासिक श्रवणही करता येतं आणि पारमार्थिकही करता येतं. आपण पारमार्थिक करणं अपेक्षित आहे हे समर्थ इथं सुचवत आहेत, ज्यातून आपल्याला आपल्या स्वरूपापर्यंत पोहोचण्याचा मार्ग कळेल. राम म्हणजे आपलंच स्वरूप आहे आणि रावण म्हणजे आपलाच अहंकार आहे. त्याला मारण्याचा उपाय रामायणात शोधला पाहिजे.
तो करण्यासाठी सद्गुरू लागतात आणि ते घडण्यासाठी त्या पद्धतीचं श्रवण लागतं. नाहीतर खरी लंका कुठली आणि खोटी लंका कुठली हे जाणून घेण्यासाठी रामायणाचं श्रवण करू नये. श्री महाराज सुद्धा एके ठिकाणी म्हणतात की राम कुठे जन्मला हे अभ्यासण्यापेक्षा तो आपल्या हृदयात कसा येईल याचा अभ्यास करावा. प्रीतीचे लक्षण ऐसे अंतरी उठे अनायासे, पाणी पाण वाटे जैसे आपणची धावे. समर्थांनी अत्यंत सुंदरपणे आपल्याला श्रवण याविषयी बोध करताना इथं प्रेमाचा दृष्टांत दिलाय. तैसा जो आत्मज्ञानी नर तयास नावडे इतर, तेथे पाहिजे सारासार विचारणा ते. समर्थ म्हणतात, मुद्दाम काहीही प्रयत्न न करता जे आपोआप आपल्या मनात येतं तिथं खरी प्रीती असते, खरं प्रेम असतं. पहा, आता ज्यानं भगवंतावर प्रेम केलं, भगवान श्रीकृष्ण असतील किंवा रामचंद्र असतील, शिव दत्त कुणीही असेल, काहीही प्रयत्न न करता अचानक त्याच्याबद्दल प्रेम येतं. पांडुरंगाला आठवूनही डोळ्यात पाणी येतं. समर्थ म्हणतायत, पाणी जसं उतारावरून सहजपणे वाहतं तसं हा प्रेमाचा स्वभाव आहे. तैसा जो आत्मज्ञानी नर तयास नावडे इतर, त्याप्रमाणेच आत्मज्ञानी जो आहे त्याला या प्रेमाची आवड असते, त्याला इतर गोष्टींची आवड नसते. पहा, समर्थ आपल्याला शिकवतायत की त्याला जी आवड आहे त्या गोष्टीला आपण धरलं पाहिजे. म्हणजेच प्रापंचिक, ज्याच्यामध्ये द्वैत आहे, ज्याच्यामध्ये राग द्वेष मत्सर इत्यादी दोष आहेत, अशा पद्धतीचं श्रवण करू नये. श्रवण त्याच गोष्टींचं करावं ज्याची आवड आत्मज्ञानी महात्म्यांना आहे. सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास, श्री महाराजांना काय श्रवण करायला आवडेल ते आपण श्रवण करावं. ज्ञानेश्वर महाराजांना काय श्रवण करायला आवडेल ते आपण श्रवण करावं. या प्रकारे श्रवण निवडावं, म्हणजे त्या श्रवणातून आपल्यालाही त्या अवस्थेचं ज्ञान प्राप्त होतं. जे आत्मज्ञानी आहेत त्यांना कशाची आवड असणार? जिथं सारासार विचार सांगितला जातो त्याचीच आवड असणार. म्हणून समर्थ म्हणतात, तेथे पाहिजे सारासार विचारणा ते. हे जसं खरं तसं मग आपण श्रवण करतानाही सारासार विवेकाबद्दल जिथं सांगितलं जातं ते श्रवण केलं पाहिजे. तर आपण सारासार विवेकाच्या दिशेनं जाऊ, आपली विचारचक्रे जातील. पहा, आपल्या इंद्रियांसकट आपण श्रवणाला बसणार आहे. आपली काही आत्मबुद्धी झालेली नाही, आपलं मन चंचलच आहे, विषयांमध्येच आपण रमत आहे आणि तसंच आपण श्रवणाला धरलेलं आहे. म्हणजे त्या श्रवणातून सारासार विचार जर सांगितला गेला नाही तर आपण भरकटणार हे निश्चित आहे. उदाहरण द्यायचं झालं तर समजा कोणत्या तरी कामनिक विषयाचं वर्णन श्रोत्याच्या कानात गेलं तर त्याच पद्धतीनं त्याचं चिंतन होणार. पण सारासार विचाराचं चिंतन जर श्रोत्याच्या कानात पडलं तर तोही त्याच पद्धतीचा विचार करणार. म्हणून संतांना ज्या पद्धतीचं श्रवण करायला आवडतं त्या पद्धतीचं आपण श्रवण केलं तर संत ज्या वाटेवरती गेले त्या वाटेवरती आपण जातो. पुढं समर्थ म्हणतात, जेथे कुळदेव्या भगवती तेथे पाहिजे सप्तशती, इतर देवांची स्तुती कामानये सर्वथा. घेता अनंताच्या वर्ता तेथे न लगे भगवद्गीता, साधुजनासी वार्ता फळाशेची नाही. वीर कंकण घालिता नाकी, परितो शोभा पावे नाकी. जेथील तेथे आणिकी कामानये सर्वथा. फार सुंदर प्रकारे समर्थांनी सांगितलंय. समर्थ म्हणतात, हातात घालायचं कंकण नाकात घातल्यावर कसं शोभून दिसेल? ज्याच्या घरात देवीची उपासना आहे तिथं सप्तशतीच पाहिजे. इतर देवाची उपासना तिथं चालणार नाही, पसंत केली जाणार नाही. अनंताचं व्रत हे कामनिक व्रत आहे, त्याच्यामध्ये फळाची आशा आहे. तिथं भगवद्गीता सांगून चालणार नाही, ज्यामध्ये फळाशा टाकायला सांगितली आहे भगवंतांनी. म्हणजे जो जसा आहे तशा पद्धतीचं तो श्रवण करतो. तर आपण आपल्या उर्मींच्या मागं न जाता संत सद्गुरूंना जे पसंत पडेल त्या पद्धतीचं श्रवण केलं पाहिजे. हे सावधानतेनं समर्थ आपल्याला शिकवतायत. तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही श्रवण करायला जाऊ नका. ज्यामध्ये अद्वैत तत्त्वज्ञान आहे, ज्यामध्ये आत्मज्ञानाविषयी, ज्यामध्ये देहबुद्धी काय आहे, आत्मबुद्धी काय आहे याविषयी, आणि ज्यामध्ये सारासार विवेकाच्या विषयी विवरण आहे, अशा गोष्टी तुम्ही श्रवण करा.
पुढेही समर्थांनी काही दाखले दिलेले आहेत आणि आपल्याला समजावून सांगितलंय की श्रवण कसं करायचं आणि कोणत्या गोष्टीचं करायचं. आपण उजळणीमध्ये तो सर्व भाग यथावकाश पाहूया. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.